बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। कोल्हापूर शहराची हद्दवाढ रखडली आहे। गेल्या 5 वर्षात प्रशासकीय कारकिर्दीत हद्दवाढीसाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत। जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार एका माणसाला राहण्याएवढी जागा कोल्हापूर शहरवासियांना मिळत नाही। त्यामुळे महापालिकेकडून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत आहे। 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा महापालिकेचं सभागृह अस्तित्वात आलं असून महापौर रूपाराणी निकम यांनी हद्दवाढीसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी हद्दवाढ कृती समितीने केली आहे। त्याला महापौरांनी अनुकूल प्रतिसाद दिलाय। कोल्हापूर महापालिका स्थापन झाल्यापासून शहराच्या हद्दीत 1 इंचानही वाढ झालेली नाही। कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी हद्दवाढ कृती समितीने आजवर अनेक आंदोलनं करूनही शासनाने निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे हद्दवाढ कृती समितीने पुन्हा एकदा हद्दवाढीसाठी प्रयत्न सुरू केलेत। त्याचाच एक भाग म्हणून आज सर्वपक्षीय कृती समितीने नूतन महापौर रूपाराणी निकम यांची भेट घेऊन हद्दवाढीबाबत चर्चा केली। गेली 5 वर्ष महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या ताब्यात होता। या कालावधीत शहरवासियांची मागणी लक्षात घेऊन प्रशासनाने हद्दवाढीसाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं। पण गेल्या 5 वर्षात हद्दवाढ होण्यासाठी प्रशासनाने काहीही केलं नाही असा आरोप ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केला। महापालिकेच्या सभागृहानं तसंच कृती समितीनं हद्दवाढीसाठी अनेक वेळा प्रयत्न केले, पण लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या अनास्थेमुळे हद्दवाढ झालेली नाही। एका बाजूला हद्दवाढीचं गाजर दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला 42 गावांसाठी असलेलं प्राधिकरण सक्षम करण्यासाठी शासन स्तरावर हालचाली करायच्या असा प्रकार सुरू असल्याचं RK पोवार यांनी सांगितलं। महापालिका निवडणुकीच्या प्रचारात निवडणुकीनंतर तातडीनं हद्दवाढ करू अशा घोषणाही झाल्या होत्या। त्यामुळे हद्दवाढीसाठी आता महापौरांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी कृती समितीने केली। हद्दवाढीचा निर्णय होईपर्यंत कृती समिती आंदोलन चालू ठेवेल असंही यावेळी सांगण्यात आलं। दरम्यान कोल्हापूरची हद्दवाढ होण्यासाठी सकारात्मक असून आपणही कृती समितीमध्ये सदस्य आहे। त्यामुळे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करू, तसंच पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शहराच्या हद्दवाढीसाठी आग्रह धरू अशी ग्वाही महापौर रूपाराणी निकम यांनी दिली। माझी स्वतःची अशी धारणा आहे की जर कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली तर आपल्याला आपली महानगरपालिका चांगल्या वर्गामध्ये रूपांतरित होईल आणि मग जो विकास आपण म्हणतो त्याच्यासाठीचा लागणारा फंड जो आहे, निधी जो आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीनं मिळेल। या अनुषंगाने त्याच्यामध्ये लागणारा प्रत्येक गोष्टीचा पाया भरण्याचं काम येणाऱ्या नजदीकच्या काळामध्ये मी वरिष्ठ नेत्यांशी भेटून मग त्याच्यामध्ये पालकमंत्री असतील किंवा आदरणीय चंद्रकांत दादा असतील, खासदार साहेब असतील, धनंजय माडिक सर असतील, या सगळ्यांशी बोलून आणि मग त्याच पद्धतीने एक चांगल्या पद्धतीचा कामाचा रिझल्ट मिळावा यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी सुद्धा मी मीटिंग करून देण्याचा माझा मानस आहे। कोल्हापूर शहराची हद्दवाढ कशी होऊ शकते याचा जनतेसमोर खुलासा होणं गरजेचं आहे। त्यासाठी महापौरांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन कृती समितीनं केलं। यावेळी बाबा पाटे, दिलीप देसाई, अशोक भंडारे, सुशील भांदिगरे, अमरसिंह निंबाळकर, अजय कोराणे, ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे, अनिल कदम उपस्थित होते।